हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत बर्कले। ओके, बर्कलेने काय केलेलं आहे? लॉकच्या मताचं काय केलेलं आहे? खंडन केलेलं आहे। अमूर्त प्रत्ययाचं खंडन केलेलं असणार आहे। प्रथम आणि द्वितीय म्हणजे प्रायमरी सेकंडरी पण याचं खंडन केलेलं असणार आहे गुणांचं। आणि ते म्हणतात की जे आयडियाची दुनिया आहे ते प्लेटोनी पण सांगितलेली आहे, बर्कलेनी पण सांगितले। ते म्हणतात की कल्पनाच्या वादाच्या दुनियामध्ये सगळ्या गोष्टी असते, वस्तुस्थितीनुसार काहीही नसते। ठीक आहे, तर चला या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ कसा असणार आहे, शेवटचा व्हिडिओ असणार आहे आपला। ठीक आहे, बर्कलेचा पूर्ण व्हिडिओ इथे मी पूर्ण अपलोड केलेले असणार आहे। बर्कलेच्या मताचा पूर्ण इथे सविस्तर इथे व्हिडिओ मी सांगितलेला असणार आहे व्हिडिओ अपलोड करून, तर तुम्ही ते पहिले बघून घ्या बघितलं नसेल तर। आता हा व्हिडिओ शेवटचा असणार आहे, तर थोडंसं तुम्हाला रिलॅक्स वाटत असेल। ठीक आहे, चला जास्त रिलॅक्स नको करा, नोट्स पण व्यवस्थित काढून घ्या आपल्या पुस्तकामध्ये वहीमध्ये। अस्तित्व म्हणजे संवेदन विषयत्व। आता बघा, अस्तित्व जेव्हा आलं, आता बघा आपण काय आहे हो, अस्तित्व आहे आपलं, आपण आहो म्हणून आपलं अस्तित्व आहे। आपण नसलं तर आपलं अस्तित्व पण राहणार आहे का? नाही। म्हणून ते म्हणतात की हे जे विषय आहे, हे जे संवेदनाचा विषय आहे अस्तित्व, एसे इज परसिपी टू बी इज टू बी परसिव्ड, हे जे त्यांनी सांगितलेलं असणार आहे। अस्तित्व म्हणजे संवेदन विषयत्व। बर्कले जे प्रसिद्ध वचन आहे की टू बी इज टू बी परसिव्ड। ओके, तर अनुभववादाच्या मूलभूत स्वभावानुसार कोणत्याही वस्तूचे जेव्हा अस्तित्व त्यांच्या अनुभवावरती आधारित असते, जेव्हा जडद्रव्याचे अस्तित्व नाकारल्यानंतर बर्कले या निष्कर्षावर येऊन पोचतो की सत्ता आणि अस्तित्व हे अनुभवमूलक आहे। कोणत्याही वस्तूचे अस्तित्व हे ज्ञाता अथवा अनुभवकर्त्यावरतीच इथे अवलंबून असते आणि अस्तित्वाचे ते देयक असे ते अनुभवच असतात। आता बघा, बर्कले कोण आहे? अनुभववादी दार्शनिक आहे। म्हणजे ते कशाचा विचार करणार आहे? अनुभवाचाच विचार करणार आहे। आणि म्हणूनच ते म्हणतात की जडद्रव्याचे जेव्हा अस्तित्व मला नाकारायचंच आहे, मला त्याचं खंडनच करायचं आहे, तर तेव्हा जी सत्ता आहे, त्यांचे अस्तित्व आहे, ते अनुभवमूलक असलं पाहिजे। म्हणजे अनुभवाद्वारेच ते आपल्याला कळलं पाहिजे ना। ठीक आहे, आणि बर्कले अनुभववादी असल्या कारणाने त्यांना अनुभव विहीन सत्ता मान्य नाही। म्हणजे ज्याचे अनुभव करता येत नाही असं मी काहीच म्हणणार नाही। म्हणूनच ते म्हणतात की अस्तित्व हे अनुभव वादात्मक असले पाहिजे ना, असे स्पष्ट मत कोणाचे आहे? बर्कलेचे असणार आहे। ते म्हणतात की एसे म्हणजे काय? तर असणे, परसिव्ह म्हणजे काय? की प्रत्यक्ष होणे। म्हणजे असणे आणि प्रत्यक्ष होणे या दोन्ही गोष्टी इथे आपल्याला आवश्यक असणार आहे। आणि म्हणूनच बर्कले म्हणतात की प्रत्यक्ष आणि असणे हे दोन्हीच काय आहे? एकच असणार आहे। म्हणजे प्रत्यक्ष आहे म्हणून आहे, म्हणजे असणे म्हणजेच आहे, म्हणजे प्रत्यक्ष आहे। म्हणजे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे का? नाही, या एकच गोष्ट असणार आहे। आणि अशी कोणती सत्ता असू शकत नाही की ज्याची आपणास का ते प्रत्यक्ष होत नाही। म्हणजे बघा, वस्तुस्थितीनुसार जर बघितलं, कल्पनाच्या दुनियात बघितली, तुम्ही कल्पना करता म्हणून ती वस्तुस्थिती आहे। ठीक आहे, म्हणून बर्कले कल्पनावादी आहे। कल्पनावादाची मांडणी त्यांनी आपल्या पद्धतीने केलेली आहे। ते कल्पनावादाशिवाय वस्तूची सत्ता इथे स्वीकार करू शकते का? तर स्वीकार करू शकत नाही, म्हणून त्यांना कल्पनावादी म्हटलं जाते। मग ते म्हणतात की सगळ्या आयडियाच्या दुनियामध्ये प्लेटोचे जसे विचार होते तसे थोड्याफार प्रमाणात बर्कलेचे पण विचार आहे इथे। आणि म्हणूनच वस्तू ही कल्पना रूप आहे, ज्याला आपण बाह्य वस्तू म्हणतो। तिचं मुळात काय आहे? आंतरिक कल्पना आहे आणि आत्म्याची काय आहे? ती कल्पना पण असणार आहे। नंतरचा पॉईंट आहे आपल्या ज्ञानाचा विषय अर्थात ज्ञेय हेच कल्पनात्मक आहे, कारण की कल्पनाशिवाय आपणास कोणत्याही वस्तूचे ज्ञान होत नाही, पहिले सांगितलेलं आहे। अर्थात काय? तर अनुभवाला जे येत असते ते कल्पनाच असते। त्यामुळेच बर्कले असे म्हणतात की जे काही ज्ञेय आहे तेच सत आहे आणि जे ज्ञेय विषय आहे तर ते केवळ काय आहे? कल्पना आहे। आणि म्हणूनच कल्पनाचं सत आहे, आपल्यासमोर असलेली वस्तू काय आहे? सत नाही। म्हणजे कल्पनाच्या दुनियामध्ये जे तुम्हाला दिसत आहे ते सत आहे, तुमच्यासमोर कुठलीही वस्तू ठेवली असेल तर ते काय आहे? सत नाही आहे, म्हणजे ती खरी नाही आहे असं कोण म्हणतात? बर्कलेचं मत आहे। पण ज्ञेय ज्ञातासाठी ज्ञाताची जेव्हा अपेक्षा केली जाते तेव्हा अनुभवकर्त्याची अपेक्षा असते। तेव्हा अनुभव करता तर केवळ आत्मा आहे आणि अनुभवाचा विषय काय आहे? फक्त कल्पना मात्र असणार आहे। आणि म्हणूनच ज्ञाता म्हणजे आत्मा आणि ज्ञेय म्हणजे फक्त कल्पना, या व्यतिरिक्तच काहीच असू काय आपण म्हणू की कुठली सत्ता असणार नाही। आणि बर्कलेने ज्ञाता आणि ज्ञेय यांच्यात काय आहे? तादात्म्य संबंध आहे असं कोण म्हणतात? बर्कले म्हणतात। म्हणजे बर्कलेचं मत आहे की ज्ञाता आणि ज्ञेय जे आहे फक्त तादात्म्य रूपाच्या संबंधानुसार तुम्हाला दिसत असते, पूर्ण हे नसते। ज्ञेय ज्ञाता रूप असल्याने
ज्ञाताहून पृथक नाही. कारण व्यावहारिक भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की आपल्यासमोर असलेली वस्तू ही काल्पनिक आहे आणि म्हणजेच ती आपल्या आत्म्याची कल्पना आहे आणि आत्म्याशिवाय तिला काय आहे स्वतंत्र अस्तित्व नसते. म्हणजे मी आहे असा जर विचार केला की बाह्य वस्तू आहे, मी म्हणजे पाहणारा, बरोबर आहे. मी कोण आहे? व्हिडिओ बनवत आहे. म्हणजे काय असणार आहे? मी आहे. म्हणजे मी काय प्रत्यक्ष असणार आहे. म्हणजे मी काय असणार आहे? ज्ञाता, म्हणजेच आत्मा सांगितलेला आहे त्यांनी. ज्ञातालाच काय म्हटलेलं आहे? आत्मा सांगितलेला आहे. असा वेगळा प्रकारचा आत्मा सांगितले का? नाही. ज्ञाताच जो आहे तो आत्मा आहे आणि म्हणून असं ते म्हणतात की जेव्हा बाह्य वस्तू आहे तर जो पाहणारा आहे तो प्रत्यक्ष असणारा कोणीही नसेल तर वस्तूचं अस्तित्व नसेल, असे मत कोणाचे आहे? बर्कलेचे म्हणणार आहे. बघा थोडेसे डोक्याच्या वरून जाणारी फक्त हे कॉन्सेप्ट आहे, पण तुम्हाला कळलं पाहिजे की ज्ञाता आहे, त्यांनी आत्माचा विचार केलेला नाही, ज्ञातालाच त्यांनी आत्मा सांगितलेला आहे. म्हणजे आयडियाच्या दुनियामध्ये तुमची भौतिक वस्तू नसते, तर ते फक्त आयडियाच्या दुनियात असते, अशी पर्सनल ती भौतिक वस्तू नसते. लक्षामध्ये. पण बर्कले आपल्या तात्विक जीवनात आपण म्हणू की आत्मनिष्ठ कल्पनावादी म्हणूनच काय आहे प्रसिद्ध असणार आहे आणि म्हणूनच त्यांना आत्मनिष्ठ कल्पनावादी असं पण म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे सब्जेक्टिव्ह आयडियलिझम असं त्यांनी म्हटलेलं असणार आहे. आणि या प्रकारचे बर्कलेचे जेव्हा मत जे आहे अनुभववादी विचाराला पूर्णपणे आणि तंतोतंत त्याचे पालन जेव्हा केले जाते तेव्हा अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागणार आहे आणि अनेक प्रश्न निर्माण जेव्हा होत असे तेव्हा अनेक तत्ववेत्यांनी त्यांवर काय केलेलं आहे? प्रश्नचिन्ह इथे उपस्थित केलेलं असणार आहे. तर ते म्हणतात की अहमवादाची जेव्हा समस्या आली आपल्याला तेव्हा ते म्हणतात की बर्कलेच्या अनुभव विषयक विचारसरणीचे मूलभूत सूत्र काय आहे? ती कोणतीही वस्तू अस्तित्वात असणे, त्याचा अर्थ की प्रत्यक्ष होणे होय. ते असे म्हणतात की मी आहे म्हणून तू आहेस, मी आहे म्हणूनच त्या वस्तू आहेत आणि यावरून मी आहे म्हणूनच हे काय आहे? विश्व असणार आहे आणि हे विश्व असल्या कारणानेच आपण काय आहे? मी आहे याची कल्पना इथे होत असते. आणि कल्पनानिष्ठ कल्पनावादी जेव्हा सब्जेक्टिव्ह आयडियलिझमची इथे काय होतं आपल्याला ओळख असते. म्हणजे मी आहे म्हणूनच मी व्हिडिओ बनवत आहे, मी आहे म्हणूनच मी काय अपलोड करत आहे, मी आहे म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे, मीच नसते तर असे जेव्हा विचार केले जाते तेव्हा बर्कलेचे जे हे विचार आहे अहमवादाची इथे समस्या इथे त्यांनी उद्भवलेली आहे आणि म्हणूनच त्यांची जी भूमिका आहे ही काय असणार आहे? तत्वचिंतकांना त्यांच्या रुची इथे नाही. कारण बरोबर आहे जेव्हा टीकाची गोष्ट येते, टीका टिप्पणीची जेव्हा गोष्ट येते तेव्हा आपले मत कोणालाच मान्य नसते, हे तेवढंही महत्त्वाचं आहे. कारण कुठलीही जेव्हा आयडियोलॉजी जेव्हा मांडत असते तेव्हा त्यांचे पाय धरणारे पण असलेच पाहिजे ना, तेव्हा त्यांची काय असतात थेअरी इथे आपल्याला पाहायला मिळत असणार आहे. ठीक आहे. म्हणून आपल्या टीकाकारांना उत्तर देताना बर्कले असे म्हणतात की माझ्या कल्पनावाद समजलेला नाही की मी अहमवादी नाही. मग या ठिकाणी एकच स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळी टेबलाचा किंवा कोणत्याही वस्तूचा जेव्हा अनुभव त्यांना किंवा कोणालाही होत नाही त्यावेळी टेबल अस्तित्वात असत नाही का? ते म्हणतात की जेव्हा मी टेबलाचा जेव्हा विचार केलेला आहे, टेबलाचा जेव्हा वस्तुस्थितीचा अनुभव केलेला आहे तर ते टेबल अस्तित्वात आहे का की नाही? यांवर बर्कलेचे उत्तर काय आहे? होकारार्थी असणार आहे. जेव्हा मी पण नसते, कोणीच नसते, तेव्हा कोणी ना कोणी असतेच असं कोण म्हणतात? बर्कलेने सांगितलेलं असणार आहे. जेव्हा मी अनुभव घेत नसेल तेव्हा दुसरा कोणीतरी अनुभव घेत असेल, दुसरा नसेल तर तो तिसरा अनुभव घेत असेल आणि तिसराही नसेल तर चौथा अनुभव घेत असेल, असे कोण म्हणतात? बर्कलेचे मत आहे. आणि तो चौथा तिसरा कोणी नाही आहे, तो कोण आहे? आपला ईश्वर असणार आहे, तो अनुभव घेत असते. आलं लक्षामध्ये? पहिले मी उदाहरण सांगितलेलं असणार आहे आम्हाला. चला, तर त्यांची जी मांडणी त्यांनी केलेली आहे तर ते म्हणतात की मी असेल तेव्हा त्याचे प्रत्यक्ष मला होईल. म्हणजे मी जोपर्यंत त्या वस्तूला बघत आहे, जसं मी चेअरवरती बसली आहे, टेबल आहे माझ्यासमोर, त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवून राहिलेली आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत मी ह्या वस्तू बघणार आहे. मी गेल्याच्या नंतर बरोबर आहे साहजिकच प्रत्यक्षामध्ये जे आहे मीच आहे. मी नसेल तेव्हा माझ्याशिवाय इतर असं त्याचे प्रत्यक्ष होईल. म्हणजे कोणीतरी असणार आहे की मी गेल्याच्या नंतर त्याला दुसऱ्याला प्रत्यक्ष होणार आहे आणि मी जर कोणीच नसेल तर तो को असणार आहे? ईश्वर असणार आहे. म्हणजे मी नसेल, मी जोपर्यंत आहे तेव्हा मला प्रत्यक्ष होणार आहे, मी जेव्हा नसेल तेव्हा दुसरा त्याचा प्रत्यक्ष घेणार आहे, म्हणजे तो बघणार आहे आणि तोही नसेल तेव्हा कोण करणार आहे? ईश्वर बघणार आहे, असं कोण म्हणतात? बर्कलेचे विचार आहे. यानुसारच त्यांना अहमवादी पण आपण म्हणू शकत नाही, हे योग्य ठरणार नाही. म्हणजे अहम म्हणजे इगोस्टिक ते ठरत नाही, तर ते काय असणार आहे? एक नम्र इथे काय मिळणार आहे? आपलं तत्ववेता मिळणार आहे. म्हणजे त्यांनी ईश्वराची पण संकल्पना इथे सिद्ध करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. स्वतःच अहमवादी म्हणून ते चालत नाही.
या ठिकाणी बर्कले वस्तुनिष्ठ कल्पनावादी म्हणून इथे काय होणार आहे, प्रचलित होणार आहे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आयडियलिझमची इथे त्यांनी काय सांगितले, कॉन्सेप्ट सांगितलेली असणार आहे. ठीक आहे. आता कल्पनावादीची समीक्षा कशी केली जात असते हे इथे आपल्याला बघायचं असणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, कल्पनावादीची समीक्षा. पहिला आहे बर्कले बाह्य वस्तूच्या सत्तेच्या जागेवर मानसिक कल्पनाचे अस्तित्व सांगत असतो. म्हणजे जे आहे ते सत्ता नाही आहे, तर फक्त एक मानसिक कल्पना आहे. मग या ठिकाणी एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की जर बाह्य पदार्थ केवळ मानसिक कल्पनाच मात्र असतील तर आपण भाकरीच्या जागेवर आपण कल्पनाचं खाऊ. बरोबर आहे. जर हे सगळे कल्पना आहे, आयडियाच्या दुनियात आहे, म्हणजे तुम्ही जेवण जेव्हा करता तेव्हा तुम्ही भाकरीचा विचार करायचा नाही, तर तुम्ही फक्त कल्पना करा की मी हे खाल्लेलं असणार आहे. तुमच्याकडे पंचपक्वान्न दिले तुमच्या ताटामध्ये, तुम्हाला वाटलं की अरे बाबा मी खाल्लेलं आहे, मी संतुष्ट झाले. फक्त कल्पनाच्या दुनियामध्ये करा, रिॲलिटीमध्ये खाऊ नका. ठीक आहे. पण असं काही करू नका. पिण्याच्या जागेवर कल्पनाच तुम्ही पिऊन घ्या. बरोबर आहे. म्हणजे समीक्षा करणे म्हणजे काय, तर एक प्रकारचे ते लोक काय करत आहे, यांच्यावरती टीका करते. तुम्ही कल्पनाच्या दुनियामध्ये जगत आहात म्हणतात. जेव्हा बर्कलेला टीका करायची, जेव्हा लोक करून राहिले टीका त्यांच्यावरती, तर ते म्हणतात की तुम्हाला कल्पनावादाच्या दुनियामध्ये जगायचं असेल तर तुम्ही एक काम करा ना, पाणी न पिता तुम्ही अशी कल्पना करा की मी पाणी पिलेलं आहे, तुमची तहान भागलेली आहे, जेवण करायचं नाही आहे. फक्त आयडिया करा की मी जेवण केलेलं आहे, माझं पोट इथे भरलेलं आहे आणि एक डकार देऊन द्या. आलं लक्षामध्ये. असं कोण म्हणतात, टीकाकार म्हणतात. पण असं काही होतं का, नाही. तहान लागली तुम्ही पाणीच पिणार आहे, भूक लागली तुम्ही जेवणच करणार आहे. पण बर्कलेचे जेव्हा भाकरी, कपडा, पाणी यांना कल्पना म्हणणे योग्य नाही, नदी, पर्वत, घर, तारे, चंद्र इत्यादी घटक जे आहे कल्पना नाहीत, तर ते काय भ्रांती नाही, तर ते निश्चित रूपामध्ये यथार्थ वस्तू इथे आपण असणार आहे. यथार्थ आहे, प्रत्यक्ष आहे. कारण ईश्वर या घटकांच्या कल्पना आपल्या मनात उत्पन्न करत असतो. अशा प्रकारे सर्व भौतिक पदार्थ हे जे सत आहे त्याचे भौतिक आपण काय म्हणून पदार्थांचा इथे आकार, विस्तार, भार आदी इथे गुणांचा इथे आपणास प्रत्यक्ष होत आहे. आणि अशा वस्तूंना कल्पना म्हणण्याचे कारण की केवळ काय, तर मनश्रित इथे आपल्याला मिळणार आहे, मनाला शांती मिळणार आहे. म्हणजेच मनाशिवाय त्यांचे अस्तित्व सत नाही आणि ते असू शकत नाही. बर्कलेचे असे स्पष्ट म्हणणे आहे की मी वस्तूला कल्पना बनवित नाही, तर कल्पनांनाच वस्तू बनवत असते, असे कोणाचे मत आहे, बर्कलेचे मत आहे. पण जे कल्पनावादी आहे, कल्पना हीच काय आहे, वस्तुस्थिती असणार आहे, असे कोण म्हणतात, बर्कले म्हणतात. बाबा टीका टिप्पणी करायची जेव्हा वेळ, ते सगळ्याच गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत असते. पाणीच आपल्या जेव्हा तहान लागली आपण पाणीच पित असतो, भूक लागली तेव्हा आपण जेवणच करत असतो. कल्पनाच्या दुनियेत असं काहीच नसते. नदी, पर्वत, घर, तारे ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, घटक आहे, काल्पनिक नाही आहे, या यथार्थ वस्तू आहे, तुम्ही बघत असता. पण ते म्हणतात की मी वस्तू काहीच मानत नाही, मी कल्पनाच्याच दुनियामध्ये वस्तू बनवत असते, असं कोण म्हणतात, बर्कले म्हणतात. इथे हे व्हिडिओ इथे पूर्ण संपलेले असणार आहे. हा होता शेवटचा व्हिडिओ होता फ्रेंड्स. ठीक आहे. शेवटचा व्हिडिओ असल्या कारणाने इथे आपला बर्कलेचा हा जो पॉईंट आहे हा पूर्ण झालेला असणार आहे. तुम्ही प्रॉपर तरीके तुमच्या बुकमध्ये नोट्स काढून घ्या, व्यवस्थित तुम्ही काय करा, लर्न करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स.